ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ಉಚ್ಚ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಪಾಠशाला चित्रहಳ್ಳಿ ಹೊಳಲ್ಕೆರೆ तालुका चित्रदुर्ग जिला। बच्चों, आज हम हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी 9वीं कक्षा का 8वां जो गद्य पाठ है एकांकी भीम और राक्षस, इसका दूसरा दृश्य देखेंगे। यानी भाग यानी तीसरा भाग और दृश्य दूसरा, इसके बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे। तो पहली अवधि में मैंने आप लोगों को किस प्रकार ये भीम और कुंती इनके समस्या का हल करते हैं यानी समाधान ढूंढते हैं, उसके बारे में देखा था। कौन? ब्राह्मण, गरीब ब्राह्मण के घर में ब्राह्मणी और ब्राह्मण उसके घर की जो उनकी बेटी रो रहे थे क्योंकि बकासुर के लिए खाना लेकर जाने की बारी ब्राह्मण के घर की थी, इसीलिए। तो तब वजह पूछते हैं कौन? कुंती और भीम। तो कहते हैं ये राजा नहीं है क्या आपके नगरी में? इस नगरी की रक्षा करने के लिए क्यों एक गाड़ी अन्न, 2 भैंसे एक व्यक्ति को भोजन के रूप में देना है? राजा क्यों रक्षा नहीं करता? राक्षस का राज क्यों है इधर? पूछने के बाद वो बोलते हैं दुर्बल राजा था, इसीलिए असली राजा राक्षस बन बैठा है करके कौन बोलता है? ब्राह्मण बोल देता है। तब ये कैसे राक्षस रक्षा करता है, क्या वो आश्चर्य व्यक्त करते हैं। उसके बाद जाने के लिए यही बात को पहले ही बता देना चाहिए था, हम इसका समाधान ढूंढते दोनों बोल देते हैं कौन? कुंती और भीम। उसके बाद ये दोनों आप हमारे अतिथि हैं, आप कैसे जा सकते हैं ಅಂದರೆ ನೀವು ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳು ನಿಮ್ಮನ್ನ ಕಳ್ಸಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಭಗನ ಹತ್ರ ಅವನ ಹೆಸರು ಬಕಾಸುರ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಳ್ಸಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಏನು ವರಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ, ನನ್ನ ಮಗ ತುಂಬಾ ಪರಾಕ್ರಮಿ ಬಲಶಾಲಿ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ, ये मेरा बेटा बहुत पराक्रमी है, पराक्रमशाली है, तो चिंता मत कीजिए, आपके बदले में कोई और जा सकते हैं तो मेरे बेटे को ही मैं भेजती हूँ, मेरे तो 5 बेटे हैं, ऐसा कुंती कह देती है। कहने के बाद ब्राह्मण बोलता है हमारे लिए आप इतना यानी सहायता आप कर रहे हैं, वो तब नम्र भाव से उनको कहता है। तब उसके बाद ये जाने के लिए कल जाना है तो मेरा बेटा जाएगा, आप इसके लिए आप आराम से यहाँ पर अपना काम देख लीजिए, मेरा बेटा कल बक को ये अन्न लेकर जाएगा, ऐसा कुंती कह देती है। कहने के बाद तब राक्षस को मार डाले, बात तो तुम्हारी बहन प्रिय रहती ಅಂದರೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಆ ರಾಕ್ಷಸನನ್ನ ಕೊಂದೂ ಬರ್ಬೋದು, ನನ್ನ ಮಗ ಅಷ್ಟು ಪರಾಕ್ರಮಿ ಇದ್ದಾನೆ, ಊಟ ಒಯ್ಲಿ ಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತನ್ನ ಮಗನ ಮೇಲಿನ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಅವನ ಪರಾಕ್ರಮವನ್ನು ಅವಳು ಅರಿತವಳಾಗಿರೋದರಿಂದ ಬಲ್ಲವಳಾಗಿರೋದರಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ದುಃಖ ಪಡದೆ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಭಯ ಪಡದೆ ಮಗನನ್ನು ಕಳಿಸಲು ತಯಾರಿ ನಡೆಸ್ತಾಳೆ। ಆಗ ಅವರಿಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೀನು ಅಡಿಗೆ ಕೆಲಸವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕಮ್ಮ, ಜೊತೆಗೆ ನಿನ್ನ ಮಗಳು ಅಂದರೆ ಅವರ ಮಗಳಿಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೀನು ಸಹ ಅಮ್ಮನ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡು, ನಾಳೆ ನೀವು ಯಾರೂ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ನನ್ನ ಮಗ ಹೋಗ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ। ಯಾರು? ಕುಂತಿ ಅಲ್ವಾ? ಅಲ್ಲಿವರೆಗಾಯಿತು। ಹಾಗಾದರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಮೊದಲನೆಯ ದೃಶ್ಯ ಮುಕ್ತಾಯಗೊಳ್ಳುತ್ತೆ। चलो माँ, वे तीनों एक ओर अंदर तथा भीम और कुंती दूसरी ओर बाहर जाते हैं, पर्दा गिरता है। ಅವರ ಇಬ್ಬರು ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಹೆಂಡತಿ ಅಂದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಮತ್ತು ಅವರ ಮಗಳು ಅಡುಗೆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗ್ತಾರೆ। ಇವರು ಈ ಕಡೆ ತಾಯಿ ಮಗ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ, ಆವಾಗ ಪರದೆ ಬೀಳುತ್ತೆ। उसके बाद क्या होता है? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಂದರೆ ಎರಡನೇ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಏನಿದೆ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ನೋಡೋಣ। ಮಂಚ್ ಪರ್ ಜಂಗಲ್ ಕಾ ದೃಶ್ಯ ಅಂದರೆ ಜಂಗಲ್ ಕಾಡಿನ ದೃಶ್ಯ ಇದೆ। ಬಕಾಸುರ ಕಾ ಮಕಾನ್ ದಿಖಾಯಿ ದೇತಾ ಹೈ, ಬಕಾಸುರನ ಮನೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿದೆ, ಜಂಗಲ್ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ನಿಮಗೆ।
जंगल में किसका दृश्य, यानी पर्दे के ऊपर मंच पर जंगल का दृश्य होता है और उस जंगल में एक मकान, यानी किसका मकान है, बकासुर का मकान दिखाई देता है, किले जैसा। इस ऐसा नहीं, थोड़ा इस प्रकार हम ಕೋಟೆ ತರ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಕಿಲಾ ಎನಿ ಕೋಟೆ ಹೇಗಿದೆ ನೋಡೋಣ, ರಾಜ ಹೆಂಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ. किले जैसे पर्दा उठने पर भीम मस्ती में इधर उधर घूमते दिखाई दे. ಪರದೆ ಹಂಗೆ ಮೇಲೆ ಎಳಿತಾರೆ, ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣನೇ ಭೀಮ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಸುತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾಕೆ ಕಾಯ್ತಿದ್ದಾನೆ, ಬಕಾಸುರ ಬರ್ತಾನೇನೋ ಅಂತ ಕಾತರಿಸ್ತಿದ್ದಾನೆ. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ಕಣ್ಣುಗಳು ಕಾತರಿಸುತ್ತಿವೆ, ಅವನನ್ನ ಯಾವಾಗ ನೋಡಿನೋ, ಅವನನ್ನ ಯಾವಾಗ ಮುಗಿಸಿದಿನೋ ಅಂತ ಹೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಇದರ್ ಉದರ್ ಅಂದ್ರೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ, घूमना ಅಂದ್ರೆ ತಿರುಗಾಡೋದು. भीम चिल्ला रहा है, सुने ಇಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. और बीच बीच में अन्न के मुट्ठे भर भर फांकता रहा है. ಜೊತೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನೋಡಿ, ಒಂದು ಜಕ್ಕಡಿ ಅಂದ್ರೆ ಎತ್ತಿನ ಬಂಡಿ ಅಂದ್ರೆ ಎಮ್ಮೆ, ಎರಡು ಎಮ್ಮೆ ಕೋಣಗಳಿಂದ ಶಾಯದ್ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕುತ್ಕೊಂಡು ಅವನು ಊಟವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು, ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನವನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಕೊಂಡು ತಿಂತ, ಮುಷ್ಟಿ ಅನ್ನವನ್ನ ತಗೊಂಡು ತಿಂತ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾವ ರೀತಿ, ಇವನಿಗೆ ಬಕಾಸುರ ಬರಲಿ ಹೊರಗಡೆ ಅಂತ. ಭೀಮ ಹೋ 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 ಹ ಹ ಹ ಹ ಹಸ್ತಾ ಹ ಹ ಹ ಹೋ 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 ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾರು, ಭೀಮ. आगा 2 क्षण बाद बकासुर मकान से झांकता है. इस प्रकार हा 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 ऐसा चिल्ला रहा है ना, इसीलिए कौन आया है आज, अलग रूप से मेरा खाना तैयार होकर आया है, ऐसा सोचते हुए अपने किले से वो झांक कर देखता है. इनु की नोकता है बकासुर. हाँ, इस आदमी ने शोर मचाया, बड़ा अजीब आदमी है, डरने के बजाय हंसता है. देखता हूँ कौन है वहाँ. ये क्या कर रहा है, कांपना था डर कर, है ना, भय के कंपिसಬೇಕಾಗಿತ್ತು, नड़कಬೇಕಾಗಿತ್ತು. लेकिन आज ऐसा व्यक्ति नहीं आया है. इसमें 40 वर्ष के बाद एक दूसरे टाइप का व्यक्ति आया है. वो कैसे, जो जोर से हंस रहा है और कह रहा है उसे बाहर आने के लिए. इसीलिए ये बकासुर कहता है, इस आदमी ने शोर मचाया, ये क्या ऐसा हो रहा है, बहुत चिल्ला रहा है, बड़ा अजीब आदमी है, ಇವನು ಯಾಕೋ ಇವತ್ತಿನವನು ತುಂಬಾ ವಿಚಿತ್ರ ಮನುಷ್ಯ ಅನಿಸ್ತಾನೆ ಅಂತ. डरने के बजाय हंसता है, ಹೆದರ್ಕೊಳ್ಳೋದು ಬದಲು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಹ ಹ ಹ ಹ करके हंस रहा है. देखता हूँ कौन है वहाँ, आज अलग रूप का खाना मैं कैसे खाऊं, ऐसा सोचते हुए बाहर आता है. कौन, राक्षस. उसके बाद भीम अन्न खाकर तिंता, मुष्टिಯಲ್ಲಿ ಅನ್ನವನ್ನ ತಿಂತ, ए हा 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 ला 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 खाना खा गाना गा, खाना खा गाना गा ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बकासुर ए ए तू कौन है, कोई जवाब नहीं देता तो वह सामने आता है. ए तुम कौन है ಅಂತ ಬಂದು ಕೇಳ್ತಾನೆ. ಯಾರು, बकासुर. ए गधे मैं तुझसे पूछता हूँ तू कौन है. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಉತ್ತರ. ಗಧ ಅಂದ್ರೆ ಕತ್ತೆ. ಏ ಕತ್ತೆ, ನನ್ನ ಮಗನೇ, ನೀನ್ ಯಾರು ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ತೂ ಕೌನ್ ಹೇ ಅಂತಾನೆ. ನೋಡಿ, ಇವನ್ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವವನು ಯಾರು, ಬಕಾಸುರ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದಿನ ಏನ್ ನಡೀತಾ ಇತ್ತು, ಕಂಪಿಸುತ್ತಾ ಭಯದಿಂದ ತಗೊಂಡೋಗಿ ಊಟ ಇಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ಒಂದು ರಾಕ್ಷಸನ ಪಾಲಾಗ್ತಾ ಇದ್ರು ಎಲ್ಲರೂ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಅವನಿಗೆ ಇವನು ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಯಾರು, ಭೀಮ. ತುಮ್ ಕೌನ್ ಹೇ, ಯಾರು ನೀನು ಅಂತ ಬಕಾಸುರ ಕೇಳಿದ್ರೆ, ನೀನು ಯಾರು ಮೊದಲು ಹೇಳಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. कोई उत्तर नहीं, ಅವನೇನು ಉತ್ತರ ಕೊಡಲ್ಲ. अरे दुष्ट सुनता नहीं. भीम उसी तरह चिल्लाता हुआ घूमता रहता है. अरे बदमाश, क्या तूने बकासुर का नाम नहीं सुना. अरे बदमाश, बकासुर का नाम नहीं सुना, कौन है तुम ಅಂತ बकासुर ಕೇಳ್ತಾನೆ. भीम एकदम बकासुर, कहाँ है बकासुर ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಬಕಾಸುರ, ಯಾರು ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ.
बकासुर, मैं हूँ बकासुर, अब बता तू मेरा भोजन क्यों खा रहा है? मैं ही हूँ, कौन? बकासुर, मेरा खाना तुम क्यों खा रहा है? भीम, तो तू है बकासुर, बड़ा झूठा है बे तू. ನೀನ ಬಕಾಸುರ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಸುಳ್ಳುಗಾರ, ನೀನು ಮೋಸಗಾರ ಕಣಲೆ ನೀನು. ಈನೇನ बकासुर, मुझे बहकाता है. अबे तू तो भैंस जैसा है, नन्नने हेलिस्तिया, धमकी कोड़तिया, बहकाता है. तू देखने के लिए कैसा है? भैंस के जैसा है. तुम ही एक भैंस के जैसा है, तुझे 2 भैंसे चाहिए ಅನ್ನೋ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಯಾರು? ಭೀಮ. बकासुर, जुबान संभाल कर बोल, तू बकासुर से बातें कर रहा है, मेरी भैंस कहाँ है? जुबान संभाल कर बोल. ನನಗೆ ಬಿಗಿ ಹಿಡಿದು ಮಾತಾಡು ಅಂತ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಹರಿಬಿಡಬೇಡ ನಿನ್ನ ನಾಲಿಗೆಯನ್ನ ಅಂತ. जुबान संभाल कर बोल, तू बकासुर से बातें कर रहा है. ನೀನು ಯಾರ ಹತ್ರ? ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಿದೀಯಾ? ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ ನಿನಗೆ? ಮೇರಿ ಭೈಂಸ್ ಕಹಾ ಹೈ, ನನ್ನ ಎಮ್ಮೆ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಭೀ, ಏಕ್ ತೋ ತೂ ಹಿ ಹೈ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನನ್ನ ಎಮ್ಮೆ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂದಾಗ ಒಂದಂತೂ ನೀನೇ, ಏಕ್ ಮುझे ಸಮझ, ಇನ್ನೊಂದು ನಾನಂತ ತಿಳ್ಕೊ. ಒಂದ್ ಎಮ್ಮೆ ನೀನು, ಇನ್ನೊಂದು ಎಮ್ಮೆ ನಾನು, ಅವೇ ಕಣ ಮತ್ತೆಲ್ಲಿಂದ ಎಮ್ಮೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಭೀಮ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಡ್ತಾನೆ. ಬಕಾಸು ಮತ್ತೆ ಅಟ್ಟಹಾಸವನ್ನ ಗಹಗಹಿಸಿ ಜೋರಾಗಿ ನಗುವುದು. ಹಾಸ का अर्थ होता है ಹಸಿ ಅಂದ್ರೆ ನಗು. ಅಟ್ಟಹಾಸ ಅಂದ್ರೆ ಗಹಗಹಿಸಿ ನಗುವುದು, ಜೋರಾಗಿ ನಗುವುದು, ನಗ್ತಾನೆ. बकासुर, ओ दुष्ट, तू ऐसे नहीं मानेगा, मैं अभी तुझे पानी पिलाता हूँ. साबुत न चबा गया तो बकासुर न कहना, आ तो आ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾನೆ ಯಾರು? ಬಕಾಸುರ. ಏ ದುಷ್ಟ, तू ऐसे नहीं मानेगा, ನೀನು ಏನು ನಾನು ಹೇಳಿದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಂಗಿಲ್ಲ, ನಿನಗೆ ಬೇರೆ ತರಾನೇ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ಬೇಕು. मैं अभी तुझे पानी पिलाता हूँ, ಸರಿಯಾಗಿ ನೀರು ಕುಡಿಸ್ತೀನಿ ನಿನಗೆ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಮಗ್ಲ ಮುರಿತೀನಿ, ನಿನ್ನನ್ನ ಹೊಸ ಹಾಕ್ತೀನಿ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಕಾಸುರ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. सबूत न चबा गया तो बकासुर न कहना, ನಾನು ನಿನ್ನನ್ನ ಆ ಥರ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಹೆಸರು ಬಕಾಸುರನೇ ಅಲ್ಲ, आओ आओ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾನೆ ಭೀಮ. आने को क्या है, ले आ ಕುಸ್ತಿ ಲಡೆಗಾ, ಆ ಲಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬರೋದಲ್ಲಿ ಏನಿದೆಯಪ್ಪ, ಬರ್ಬೇಕಾ? ಹಾ ಬಾ, ಬಂದಿದ್ದೀನಿ ಬಾ, ಕುಸ್ತಿನಾ ಬಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತೊಡೆ ತಟ್ಟಿ ನಿಲ್ತಾನೆ ಯಾರು? ಭೀಮ. आने को क्या है, ले आ कुश्ती लड़ेगा, आ लड़. दोनों कुश्ती लड़ते हैं. शोर मत कर, अब बोल, दबाऊं गला. बकासुर चीखता है. चीखता क्यों है बे ಅಂತಾನೆ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ. ಶೋರ್ ಮತ್ ಕರ್, ಅಬ್ ಬೋಲ್, ಜಾಸ್ತಿ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬೇಡ, ಕೂಗಬೇಡ, ಕಿರ್ಚಬೇಡ, ಈಗ ಹೇಳು, ಹಾಕಿ ಈಜಗ್ಲ ನಿನ್ನ ಕತ್ತನ್ನ ಅಂತ ಹೊಸ್ಕ್ ಹಾಕ್ಲಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಬಕಾಸುರ್ ಚೀಕ್ತಾ ಹೇ, ಇವನು ಹಿಡಿದು ಅಮ್ಕೋದ್ರಿಂದ ಜೋರಾಗಿ ಕಿರ್ಚ್ಕೊಡ್ತಾನೆ ಯಾರು? ಬಕಾಸುರ. ಚೀಕ್ತಾ ಕ್ಯೂ ಹೇ ಬೇ, ಯಾಕೆ ಕೂಗ್ತೀಯಾ, ಇಷ್ಟು ದಿನ ತಿಂದಿಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು 40 साल से तुम क्या करते आए हो? एक आदमी 2 भैंसे 1 गाड़ी अन्न रोज खा रहा है. ಪ್ರತಿದಿನ ತಿಂತಿದೀಯಾ 2 ಗಾಡಿ ಅನ್ನ, 2 ಎಮ್ಮೆ ಅಥವಾ 2 ಕೋಣನ, ಮತ್ತೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನ ಪ್ರತಿದಿನ ತಿಂತಿದೀಯಾ. ಕಹಾ ಹೇ ಸಬ್, ಎಲ್ಲ ಎಲ್ಲೂ ಹೋಯ್ತು ತಿಂದಿರೋ ಶಕ್ತಿ ನಿಂದು. ನಿಕಲ್ ಮಾರ್ತಾ ಹೇ, ಸರಿಯಾಗಿ ಹೊರಗೆ ಉಗುಳೋದು. ಏನ್ ತಿಂದಿದೀಯಾ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ತಿಂದು ನೀನು ಶಕ್ತಿವಂತನಾಗಿದ್ದೀಯಲ್ಲ, ಪ್ರತಿದಿನ 1 ಗಾಡಿ ಅನ್ನ ತಿಂದಿದೀಯಾ, 2 ಎಮ್ಮೆ ತಿಂದಿದೀಯಾ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನ ಪ್ರತಿದಿನ ತಿಂದಿದೀಯಲ್ಲ, ಅದು ಎಲ್ಲಿದೆ ಎಲ್ಲ ಹೊರ ಹಾಕೀಗ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಸರಿಯಾಗಿ ಮತ್ತೆ ಊದುತ್ತಾನೆ. अबे सुनता है, बक चीखता है. भीम अट्टहास करता है. अबे चीखता क्यों है, चुप रहे, मैं कहता हूं चुप रहे. अबे सुनता नहीं,
बक चीखता है, बड़ा जोर लगाता है और उसकी आंखें फट जाती हैं। तो ले जोर से धरती पर पटकता है, अभी तेरे 2 टुकड़े किए देता हूँ। चीर देता है। एक भयंकर चीख के साथ राक्षस मर जाता है। भीम अट्टहास करता है। ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, उसका गला पकड़ता है। अभी बता, इतने दिन तक खाया था ना, वो सभी कहाँ है? आपकी शक्ति कहाँ गई? जो कहना है अभी मेरे सामने, जो चिल्लाना है, जो कुश्ती लड़ना है, आ सामने आ लड़ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ उसका गला दबाता है और ये क्या करता है, बहुत जोर से उसको मारता है। तब एक बहुत भारी आवाज बाहर आती है, निकलती है। तो बकासुर भी उतना ही एक पराक्रमी व्यक्ति था, इसीलिए उसको मार रहा है। मतलब ये भीम किस प्रकार पराक्रमी है हमें समझ में आता है। ಭಯಂಕರವಾದ ಒಂದು ಕಿರುಚುವಿಕೆ, ಕೂಗು ಕೇಳಿ ಬರುತ್ತೆ ಎಲ್ಲರಿಗೂ। ಆ ತರ ಅವನನ್ನು ಹಾಕಿ ಬಸ್ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾನೆ। ಆವಾಗ ಬಕಾಸುರ್ ಮರ್ ಜಾತಾ है। उसके चीर कर ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನನ್ನ 2 ಭಾಗವಾಗಿ ತುಂಡಾಗಿ ಕತ್ತರಿಸ್ತಾನೆ। उसके बाद राक्षस मर जाता है। भीम अट्टहास करता है। ಇಷ್ಟು ದಿನ ಏನ್ ತ್ರಾಸ್ ಕೊಟ್ಟಿಯಪ್ಪ, 40 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಎಷ್ಟು ಜನರನ್ನ ನೀನು ಕಾಡಿಸಿ ನೋಯಿಸಿದೀಯಾ, ಈಗ ನಾನು ನಿನಗೆ ಬುದ್ಧಿಯನ್ನ ಕಲಿಸ್ತೀನಿ, ತಕ್ಕ ಶಾಸ್ತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸರಿಯಾಗಿ ಗುದ್ದುತ್ತಾನೆ। ಯಾರಿಗೆ? ಎಸ್, ಬಕಾಸುರನಿಗೆ। ಬಕಾಸುರನ ಮೃತ್ಯು ಆಗುತ್ತೆ। मर गया, चींटी की तरह मर गया। वाह बेटा अंतर सत्य है, सत्य इरुवे तरह सत्य। चींटी का अर्थ होता है ಸತ್ತ। ಅದು ಇಷ್ಟು ಪರಾಕ್ರಮಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋ ವ್ಯಕ್ತಿ ಇವತ್ತು ಹೆಂಗ್ ಸತ್ತಿದ್ದಾನೆ, ಒಂದು ಇರುವೆ ಸತ್ತಂಗ್ ಸತ್ತ, ಅವನನ್ನ ಇರುವೆ ತರ ಬಸ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಿದೀನಿ ಅಂತ ನೋಡಿ। ಒಬ್ಬ ಬಲಶಾಲಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಕೊಲ್ಲೋದಕ್ಕೂ ಒಂದು ಸಣ್ಣ ಇರುವೆಗೆ ನಾವು ಕೊಲ್ಲೋದಕ್ಕೂ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ। ಜಸ್ಟ್ ಒಂದು ಕೈ ಬೆರಳಲ್ಲಿ ನಾವು ಬಸ್ಕಿದ್ರೆ ಅದು ಸತ್ತೋಗುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಅದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಸಾಯಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಣಿಯನ್ನ ನಾವು ಕೊಲ್ಲಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬಾ ಶಕ್ತಿಯನ್ನ, ಬಲಪ್ರಯೋಗವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಆದ್ರೆ ಇದು ಹೇಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಅಂತಹ ಶಕ್ತಿವಂತ ರಾಕ್ಷಸನನ್ನೇ ಏನ್ ಮಾಡಿದಾನೆ ಭೀಮ, ಹೊಸಕಿ ಹಾಕಿದಾನೆ। ಯಾವ ತರ? ಇರುವೆ ತರ ಕೊಂದು ಹಾಕಿದಾನೆ। ಅದಕ್ಕೆ ಜೋರಾಗಿ ಅಂತ ನಗ್ತಾ ಕೇಸೆ ಮರ್ ಗಯಾ, ಏಕ್ ಚೀಂಟಿ ಕೆ ಜೇಸೆ ಮರ್ ಗಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಜೋರಾಗಿ ನಗ್ತಾ है। ವಾಹ್ ಬೇಟ, ಹೆಂಗ್ ಸತ್ಯಪ್ಪ, ಮಗನೇ ಹೆಂಗ್ ಸತ್ಯ ನೋಡಿ ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿ ಕಿರಿಸ್ತಾನೆ। उसी समय बड़े जोर का शोर उठता है। राक्षस लोग दौड़ कर आते हैं, कांपते कांपते भीम को देखते हैं। ಅಷ್ಟು ಜೋರಾಗಿ ಕಿರಿಸ್ತಾನಲ್ಲ ಜಂಗಲ್ನಲ್ಲಿ, ಕಾಡಿನಲ್ಲಿ, ಅವಾಗ एक ಭಯಂಕರ ಆವಾಜ್ ಸುನಾಯಿ ದೇತಿ है। ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ರಾಕ್ಷಸ ಸಾಯೋದಂದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಆಗಲ್ಲ। ಅಂತ ಕಿರಿಚಿದ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಇಡೀ ಕಾಡೆಲ್ಲ ಮೊಳಗುತ್ತೆ। ಅವಾಗ ಉಳಿದ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ರಾಕ್ಷಸರೆಲ್ಲ ಬಂದು ನಡುಗುತ್ತಾ ಭೀಮನನ್ನ ನೋಡ್ತಾರೆ। भीम, ओ तुम बकासुर के सिपाही हो, खबरदार, जो अब शरारत की रहना हो तो रहो, पर गांव वालों को तंग न करना, समझे? जाओ, भागो, ले जाओ इस लाश को, किसी की बोल नहीं निकलती। सभी भयातुर खड़े रहते हैं। अबे सुनते नहीं? लाश को उठाकर नगरी के दरवाजे पर रख दो, जिसे सब गांव वाले देख ले। देखो आप लोग सभी कौन हैं? ये बकासुर के सिपाही हैं। ठीक है, अच्छा है, आप ऐसे ही किया ना, आप लोगों को भी ऐसी ही हालत करूंगा। नहीं रहना है तो चुप रहो, अपने आप अपना जीवन चलाओ। जो गांव के नगरी के लोगों को तंग किया ना, आप लोगों की हालत भी ऐसी ही होगी। ले जाओ इस लाश को ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। और इसके साथ इस लाश को ले जाकर नगरी के दरवाजे पर रख दो ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। गांव वाले देख ले, ಈ ಊರಿನ ಪಾಪ ಎಷ್ಟು ದಿನ ನೊಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರು ನೋಡ್ಲಿ, ಆ ಊರ ಅಕ್ಷೆ ಬಾಗಿಲ ಹತ್ರ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ಇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। एक राक्षस हकलाते हुए जी जी अच्छा ಅಂತ
ತಾನು ಉಸಿರು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಏನಂತೀವಿ ನಾವು, ಈಗ ದುಃಖ ಉಕ್ಕಿ ಬಂದಾಗ ನಾವು ತಡೆದು ಉಮ್ಮಳಿಸಿ ಬಂದಾಗ ಬಿಕ್ಕಿ ಹಾಗೆ ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಿಕ್ಕೋ ತರ ಮಾಡ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಉಸಿರನ್ನ ಬಿಗಿ ಹಿಡಿದು ಆಯ್ತಾಯ್ತು ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಚ್ಚಾ ಜಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಭೀಮ್ और आदमियों को मत खाना, ಭೀಮ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, और आदमियों को मत खाना, ಇನ್ಮೇಲೆ ಏನಾದ್ರೂ ಜನರನ್ನ ತಿಂದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ವಾರ್ನ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸಭಿ ರಾಕ್ಷಸ ಜಿ ನಹಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಭೀಮ್ ಚಲೋ ಲೇ ಚಲೋ ಉಠಾಕರ್, ತಗೊಂಡೋಗ್ರಿ, ಎಲ್ಲಿಡ್ಬೇಕದನ್ನ, ಊರ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ಇಡಿ ಇದನ್ನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. वे डरते डरते लाश उठा कर जाते हैं. भीम अन्न के फांके मारता हुआ उनके पीछे पीछे जाता है. पर्दा गिरता है. ಅನ್ನ ಮುಷ್ಟಿ ತಗೊಂಡು ತಿಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ರ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಇದನ್ನ ಶವವನ್ನ, ರಾಕ್ಷಸನ ಹೆಣವನ್ನ ಈ ಸಿಪಾಯಿಗಳು, ರಾಕ್ಷಸನ ಸಿಪಾಯಿಗಳು ಎತ್ಕೊಂಡು ಊರ ಬಾಗಿಲಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಲೇಕಿನ್ देखिए राक्षस की हालत वैसी हो जाती है, जैसे ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಆತನಿಗೆ ಗೋಡೆ ಇರ್ತವೆ ಅಲ್ವಾ, ಇಷ್ಟೊಂದು ಕಣ್ಣು ಮೂಗು, ಈ ತರ ಭಯಾನಕವಾಗಿ ಇರ್ತಾನೆ ರಾಕ್ಷಸ. तो ऐसे राक्षस को मारता है, लेकिन भीम में पराक्रम है, लेकिन अच्छा गुण भी बहुत सारा है. ऐसे ही कर सकता था कि इनको बाकी जो सिपाही है ना उनको मार सकता था, उनको नहीं मारता, क्योंकि आप लोगों को भी मारूंगा. कब मारूंगा, आप जो तंग करते हैं तो तब मारूंगा, ऐसे ही मैं नहीं मारूंगा. ಅಂದ್ರೆ ಅವನ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣವನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೋಡಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸಹ हर एक को इस समाज में रहने का अधिकार है ना. हम किसी दूसरे से तंग आते हैं तो वो तंग करते हैं तो ही हम उनको तकलीफ पहुंचाते हैं, नहीं है तो हमारा मानवीय जो मौल्य जो गुण है, हम दूसरों को तंग नहीं करते, लेकिन उनसे हमें कुछ गड़बड़ होती है तो तंग होते हैं तो करते हैं तो हम क्या करते हैं, उनको मारने के लिए चले जाते हैं. इसीलिए बच्चों इधर हम भीम के पराक्रम को देखते हैं और उस बड़े देह में, शरीर में एक ಕೋಮಲ್ ಸ ಮನ್ವೆ ಇದೆ, ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ದಡುತಿ ದೇಹದಲ್ಲೂ ಸಹ ಒಂದು ಕೋಮಲವಾದ ಮನಸ್ಸನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಅವನು ಪರಾಕ್ರಮಿಯಾದರೂ ಹೇಳ್ತಾನೆ, ऐसे ही आप तंग किया करते हैं तो ही मैं आप लोगों को मारूंगा, नहीं है तो अपने आप में चुपचाप जीना है तो इधर ही जी सकते हो, रह सकते हो ಅಂತ ಹೇಳಿ, इनमेले ನೀವೇನಾದ್ರೂ आप भी ऐसा करते हैं तो आपकी हालत भी ऐसे ही होगी ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವರಿಗೆ ಚೇತಾವಣಿಯನ್ನ ವಾರ್ನ್ ಮಾಡಿ ಆ ಶವವನ್ನ ಊರಿಗೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ. ನೋಡಿ, ಏಕ್ ಹಮ್ नगर है तो उसके लिए जो राज करने वाला, उसकी रक्षा करने वाला उतना ही जो बलवान होना चाहिए और बुद्धिजीवी भी होना, होशियार भी होना जरूरी है ना. लेकिन व्यक्ति दुर्बल हो जाता है तो उसका उपयोग अन्य व्यक्ति जो होते हैं प्राप्त कर सकते हैं. इसीलिए राजा जो बलशाली होता तो, उस नगर का राजा शक्तिशाली होता तो ये 40 साल से ऐसी हालत वो नहीं पा सकता है ना बच्चों. इसीलिए तो क्या है, यहाँ पर हमें समझ में आता है, ಯಾರೇ ಆಗಿರಲಿ ನಾಯಕನಾದವನು, ರಾಜನಾದವನು ಬಲಶಾಲಿಯಾಗಿ ಇದ್ದು ತನ್ನ ರಾಜ್ಯದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಮಾಡುವಂತಹ ಎಬಿಲಿಟಿ, ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನ ಬಲ್ಲವನಾಗಿರ್ಬೇಕು. ಅವನನ್ನ ಮಾತ್ರ ನಾವು ರಾಜ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. नहीं है तो क्या हो जाता है, यहाँ पर हमने देखा राजा के बदले में ये दुर्बल होने के कारण असली राजा कौन बैठा, कौन बन बैठा, यस बकासुर बन बैठा. तो लोग भी इकट्ठा होकर एक दिन भी अपना बल प्रयोग नहीं किया, नहीं सोचा, रोज रोज सिर्फ अपने स्वार्थ के बारे में ही सोचा. क्या किया, हर एक दिन उसको अन्न ले जाना, भैंस ले जाना, उस व्यक्ति को भी देने के लिए तैयार थे, लेकिन सभी मिलजुल
जानकर सोचकर उसका हल ढूंढने के लिए कोशिश नहीं किए। 40 साल से यही होते आ रहा था। उसका हल ये बलशाली पराक्रमी भीम अकेला कर डालता है। तो हम आज कल के दिन में इसमें दूरदर्शन में देखते आ रहे हैं, जो बार बार इस कोरोना के वजह से क्या कर रहे हैं, महाभारत रामायण की जो कथा को हमें धारावाहिक रूप में उसको हम देख रहे हैं। उसमें पता चलता है भीम क्या है। मुझे उनके बारे में तारीफ करने की ज़रूरत ही नहीं, हर एक छात्र उसको देखा है भीम कितना शक्तिशाली पराक्रमी था और पांचों उसके भाई किस प्रकार थे, ये दुर्योधन के साथ किस प्रकार लड़ता है, वैसे ही अन्य ये राक्षस के साथ कैसा लड़ा होगा, हम ये कल्पना कर सकते हैं। इस प्रकार 40 साल से भुगतते आए हुए समस्या का हल कुछ ही समय में वो ढूंढ डालता है और अपना प्रयोग करके उसकी रक्षा, उस नगरी की रक्षा, उन लोगों की रक्षा करता है। इसे हम देख सकते हैं। तो हम इस भीम और राक्षस पाठ में बच्चों क्या क्या सीखा? भीम के द्वारा बकासुर का वध किस प्रकार होता है, इस एकांकिका कथा सार है, इसे हमने देखा किस प्रकार वो उसका वध करता है। दानवता पर मानवता की जीत कैसे हो सकती है? मिलजुल कर, जो जुड़कर काम करते हैं तो जीत हो सकती है। ठीक है बच्चों, हम ये भीम और राक्षस की कहानी को देखा। अगले भाग में हम उसके अभ्यास कार्य को देखेंगे, जो इसमें आए हुए पात्र के बारे में कुछ विषय इकट्ठा करके लिख लीजिए। धन्यवाद।